मंत्र मोठ्याने म्हणावा की मनात? तुम्हालाही असा प्रश्न कधी ना कधी पडलाच असेल, बरोबर ना? आज आपण हा एक खूपच खास आणि सगळ्यांच्या मनातला प्रश्न सोडवणार आहोत. तर मंत्र जपाचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे मोठ्यानं स्पष्ट आवाजात जप करणं आणि दुसरं म्हणजे मनातल्या मनात शांतपणे अगदी आपल्यातल्या आपल्यात जप करणं. पण यामागचं नेमकं लॉजिक काय आहे ते माहिती आहे का? जर आपण समाजाच्या किंवा सगळ्यांच्या भल्यासाठी जप करत असू तर तो मोठ्याने करावा. म्हणजे काय होतं, आपल्या जपाचा आवाज, त्याची ऊर्जा वातावरणात पसरते. घरात आजूबाजूला एक पॉझिटिव्ह स्पंदनं तयार होतात. पण जर आपल्याला स्वतःचं मन शांत करायचं असेल, आपल्याच भावना विचार यावर लक्ष ठेवायचं असेल, तर मग जप करावा मनातल्या मनात, अगदी स्वतःशी संवाद करत आहोत असं समजून. आपले पूर्वज ऋषीमुनी काय करायचे माहिती आहे का? सर्वात आधी स्वतःला तयार करायचे, आपलं मन शुद्ध करायचे आणि मगच बाहेरच्या जगासाठी काहीतरी करायचे. कारण आपण शांत सकारात्मक असलो तर आपल्यातून बाहेर पडणारी प्रत्येक गोष्ट ही तशी शुद्ध आणि पवित्र होते. म्हणूनच महत्त्वाचा आहे तो हेतू बघणं. जप करण्याचा हेतू समाजासाठी आहे की स्वतःसाठी, आणि मग ठरवा मोठ्यानं म्हणायचा की मनात. दोन्ही प्रकार योग्य आहेत, फक्त त्यामागची भावना आणि दिशा योग्य असायला हवी. एकदा का आपण आपलं मन जिंकलं की मग जग जिंकायला वेळ लागणार नाही. तर पुन्हा भेटूया अशाच एका छान विषयासह. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि रोज जप करत राहा.